नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील 1.3 द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स हा चॅप्टर लाईन टू लाईन मराठीमध्ये विश्लेषण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 6वीमध्ये फर्स्ट टर्ममध्ये हा चॅप्टर दिलेला आहे 1.3 द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स। वाईल्ड बोअर म्हणजे रानटी, डुक्कर and fox means कोल्हा। That story is related about the two animals। ही जी कथा दिलेली आहे ती आपल्याला दोन प्राण्यांशी निगडीत दिलेली आहे। फर्स्ट ॲनिमल इज वाईल्ड बोअर अँड सेकंड ॲनिमल इज फॉक्स। पहिला प्राणी हा रानडुक्कर आहे आणि दुसरा कोल्हा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईन टू लाईन याचं विश्लेषण पाहू। फर्स्ट लाईन पहा। वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री। ही वॉज डूइंग इट व्हेरी केअरफुली। देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क। टस्क म्हणजे सुळे, शार्पनिंग म्हणजे धार लावणे। आता रानटी डुक्कर जे असते त्या रानटी डुक्करला दात असतात, टस्क असतात। तर ते दात ते काय करत होतं, झाडाची जी काय बार्क आहे, बार्क मीन्स साल, तर त्या सालीला पुन्हा 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 ते काय करत होतं, शार्प करत होतं। म्हणजे त्याचे जे सुळे दात आहेत त्यांना ते धारदार बनवण्याचा प्रयत्न करत होतं। ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली। आणि त्याचं जे काही काम आहे शार्पनिंगचं ते त्याचं तो काळजीपूर्वक करत होता। कोण? वाईल्ड बोअर म्हणजे रानटी डुक्कर। There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. आता पहा, there lived a fox in the same forest. ज्या फॉरेस्टमध्ये वाईल्ड बोअर राहत होता, रानटी डुक्कर, त्याच फॉरेस्टमध्ये कोण राहत होतं? फॉक्स म्हणजे कोल्हा राहत होता। आणि ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट। आणि तो नेहमी काय करायचा, संधी सापडायचा किंवा संधी पाहायचा की त्याला एखादा जंगलामध्ये एखादा प्राण्यांची त्याला काय करायची असती, फन म्हणजे मजा घ्यायची असती। मजा घेण्यासाठी तो काय करतो असतो, संधी पाहतो की एखादा प्राणी आपल्याला ह्या जंगलामध्ये सापडतो का। When he saw the wild boar, he decided to teach him. आणि तेव्हाच त्या कोल्ह्याला एक रानटी डुक्कर दिसते आणि तो काय करतो कोल्हा की डिसाइडेड म्हणजे ठरवतो की याला काय करायचं, टीच म्हणजे चिडवायचं। He began to walk around the tree, looking left and right and up and down. आणि कोल्ह्याने चालायला सुरुवात केली, तर त्या झाडाच्या सभोवताली तो लेफ्ट साईडला जाऊ लागला, म्हणजेच डाव्या बाजूला जात होता, उजव्या बाजूला जात होता, वर आणि खाली। ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड, बट द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम। ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क। आता पहा की कोल्ह्याला वाटलं की जो रानडुक्कर आहे ते काय होईल की याला स्केअर म्हणजे घाबरेल, परंतु वाईल्ड बोअरनं त्याच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। तो त्याचं आपलं काय करत होता, काम करत होता। तर कोणतं काम करत होता? शार्पनिंग हिज टस्क म्हणजे त्याचे जे काही सुळे दात आहेत त्याला धार लावण्याचं काम करत होता। ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. आता पहा, शेवटी कोल्ह्यानं काय केलं, ग्रीन म्हणजे दात उचकावून हसणे। तर त्याने दात बाहेर काढून हसू लागला की Why are you doing that? I tried very hard. आता त्यांनी कोल्ह्याने रानडुकराला क्वेश्चन केला की Why are you doing that? तू हे का करत आहेस? बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. आणि तो म्हणतो
की या जंगलामध्ये मला कोणीही एखादा शत्रू किंवा धोका, शत्रू इथं हिडन म्हणजे लपलेला असणे किंवा इथं धोका नाही. ट्रू रिप्लाइड द बोअर, जस्ट नाउ देअर मे not be any danger, but when it really comes there won't be any time to sharpen my tusk. My weapon have to be ready for use then. If I am not ready I will have to suffer. आता पहा, वाईट बोअरनं काय केलं की फॉक्सला रिप्लाय दिलं म्हणजे प्रत्युत्तर दिलं की त्याने काय म्हणला की जस्ट नाउ देअर मे नाउ नॉट बी एनी डेंजर. तो म्हणला धोका जरी नसला तरीही काय केलं पाहिजे, परंतु वेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. जरी धोका जरी नसला तरी मी माझी जी काही सुळी दात आहेत त्याला मी नेहमी काय करत असतो, त्याला धार लावण्याचा प्रयत्न करतो. माय वेपन हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. आणि माझे जे काही वेपन आहे, वेपन म्हणजे काय, शस्त्र, तर ते नेहमी मी काय करत असतो, तयार करून ठेवीत असतो. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. आणि जर आपण तयार नसतो तर आपल्याला काय करावं लागणार आहे, सर्व गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. असं कोण सांगते की रानटी डुक्कर त्या कोल्याला सांगते. This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. आता ही जी काय कथा आहे ही काय केलेली आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीने तयार करून दिलेली आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.